भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास पास निवारोनी गेले आच्या पास निवारोनी गेले आच्या पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावळे जनधन माता पिता नावळे जनधन माता पिता नावळे जनधन माता पिता निरवाणी गोविंदो असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निरवाणी गोविंदो असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळे पळून येते काहीच साकडे पडून येते काहीच साकडे पडून येते विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता नावले जनधन माता पिता नावले जनधन माता पिता म्हणे सत्य कर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय सत्य कर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय कलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विजय तो त्यांचा झाला नारायण त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण त्यांचा झाला नारायण नावले जनधन माता पिता माता पिता नावले जनधन माता पिता विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई जय विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई होय भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना जे देई उदास ऐसे जाना दे देही उदास भक्त ऐसे जाना दे देही उदास भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना दे देही उदास भक्त ऐसे जाना दे देही उदास गेले आसपास निवारोनी गेले आसपास निवारोनी निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण केले आशा पाश निवारोनी केले आशा पाश निवारोनी निवारोनी विषय तो त्यांचा
तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण भक्त ऐसे दानाजे देही उदास गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकळे पळून येदी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य
घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल भक्त ऐसे दानाची देही उदास गेले आशा पास निवारी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता समचरण सरोजं सान्द्रलीलाबुधामं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैव धौलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो प्रथमाना मना 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 दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या 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 कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानर्युत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हालो राम मारुती नंदन मारुती नंदन सुनो ना मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुनो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार श्री ज्ञानेश भगवान विष्णु निरुक्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परास्पर सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तू विटेवर सकये बाई ओ करी कृपा विटेवर सकळे बाई ओ करी कृपा माझे मन लागो तुझे पायी ओ करी कृपा माझे मन लागो तुझे बाई ओ करी कृपा सावळे सुंदरी ओ करी कृपा तू सावळे
करी कृपा लावण्य मनोहरी ओ करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा भक्ता करुणा करी ओ करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संत देखिली वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा हरी कृपा उजळ कुळदीप मोद करी झोपा यवनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गरुळाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगियाना वातो हरी मज दिना ते उद्धरी. आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रुती देखा त्या नमन माझे दंडवत द्यावे कीर्तन दान विठाबाई कीर्तन दान द्यावे कीर्तन दान विठाबाई द्यावे कीर्तन द्यावे गौराबाई कीर्तन द्यावे कीर्तन दान विठाबाई द्यावे कीर्तन दान द्यावे कीर्तन दान विठाबाई द्यावे कीर्तन दान कीर्तन रंगी द्यावा प्रेम कीर्तन रंगी द्यावा प्रेम द्यावा प्रेम द्यावा प्रेम द्यावा प्रेम द्यावा प्रेम हृदय तुझे गान विठाबाई द्यावे कीर्तन दान द्यावे कीर्तन दान विठाबाई द्यावे कीर्तन दान द्यावे कीर्तन दान विठाबाई द्यावे कीर्तन दान द्यावे कीर्तन दान विठाबाई द्यावे कीर्तन दान ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोबळ्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माता भगिनी, आज जो काही तुम्हा लोकांच्या चरण सेवेचा संयोग आहे, कीर्तनरूपी सेवा काय निमित्तानं आहे सर्वांना कल्पना आहे. परिहारात्मक जर सांगायचं झालं तर सज्जन हो सर्वांना जाण आहे. पवित्र अशा आपल्या या मांजरी ग्रामामध्ये संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, नोहे नोहे संत स्नाई महाराज 84 सिद्धांचे सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वर्णू. 84 सिद्धांपैकी एक सिद्ध म्हणजे महासिद्ध श्री संत सुखनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. आणि अशा पावन पवित्र भूमीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव गावागावात, खेड्याखेड्यात, शहराशहरात, गल्लोगल्लीत, नोहे नोहे जगतामध्ये, विश्वामध्ये कमी पडलं महाराज. विश्वही कमी पडलं या ठिकाणी. कारण संत महात्म्यांना विचारलं या देवीचा उत्सव जो आहे हा तुम्ही कुठं कुठं करता, ते म्हणतात स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. स्वर्गामध्ये आहे, पाताळामध्ये आहे आणि मृत्यू लोकामध्ये आहे. या भगवतीचा उत्सव आज आपल्या या गावामध्ये गेल्या 9 दिवसापासून चालू आहे.
आणि खरं आपण भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत महाराज? पुण्यभूमी पुण्य देश असं म्हटलेलं आहे. जेथे हरीचे दास जन्म घेतील. आपल्या या भूमीमध्ये कदापिही कोणतंच संकट येणार, आलंही आणि पुढेही येणार. का येणार नाही? कारण या भूमीमध्ये हरीचे दास आहेत. हरीचे दास आहेत म्हणजेच वारकरी आहेत, माळकरी आहेत, टाळकरी आहेत, मृदंगाचार्य आहेत, विनेकरी आहेत, नवे नवे भजनाचे मंडळ आहेत, ठाव्याचं मंडळ आहे, वागे मंडळ आहे, अधिक अधिक कोणतं आहे मंडळ? सांप्रदायिक मंडळ, अधिक राहिले सुईले बायाचे मंडळ आहेत. उद्या फक्त म्हणणं का कार्य आम्हाला काय काढलं तुम्ही. सर्वांचे या ठिकाणी म्हणजे सर्व साधू आहेत, संत आहेत आणि नामधारक आहेत. म्हणून या भूमीवर कदापिही कोणतं संकट येऊ शकत नाही. आणि म्हणून ही भूमी पवित्र आहे. आणि गेल्या 9 दिवसापासून तुम्ही आपण या ठिकाणी भगवतीचा जागर करत आहोत. आणि आजच्या 9व्या दिवसाचं वाकपुष्प भगवतीच्या चरणी श्री संत सुपोनाथ महाराज, वैकुंठवासी पवार महाराज यांच्या चरणी समर्पित करण्याचा योग माझ्यासारख्या पामर जीवाकडे आला. सांगायचं जर तात्पर्य झालं तर तुकोबारायांच्या युक्तीप्रमाणे बोलणार महाराज. पाहीची वाहन पाही बरी, पाही बरे पाहीची वाहन पाय बरे, पाय बरे पाहीची वाहन पाय बरे, पाय बरे पाहीची वाहन पाय बरे. तुका म्हणे नेनो युक्तीची या थोडी, तुका म्हणे नेनो युक्तीची या थोडी. मज पामर आहे काय थोरपणा, पामर आहे काय थोरपणा. वाहन पायी वारी पायी वारी पायीची वाहन पायी वारी, पायी वारी पायीची वाहन पायी वारी, पायी वारी पायीची वाहन पायी वारी. तुकोबारायांच्या युक्तीप्रमाणे बोलणार आहोत. मद पामर आहे काय थोरपण, पाहीची वाहन पाही बरी. अधिकार नसताना या ठिकाणी आज बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि बोलण्याचं सामर्थ्य ते देखील तुम्ही सर्व सज्जन मायबापांनी दिलं. विठ्ठल 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 आज या ठिकाणी आजची जी सेवा आहे हे एक प्रेममूलक भावनेमधून माझ्याकडे आलेली आहे. प्रेममूलक भावना म्हणतात याला. कारण संपूर्ण गावकरी, संपूर्ण टाळकरी मंडळी, महाराज मंडळी यांच्या माध्यमातून नोहे नोहे विशेषतः सार्वजनिक दुर्गा नवरात्र उत्सव यांच्याकडून ही सेवा माझ्यासारख्या पामर जीवाकडे आलेली आहे. भाग्यवान आहो मी. कारण ज्या भूमीमध्ये राहतो, ज्या भूमीमध्ये राहत असताना ज्या भूमीचं ऋण माझ्यावर आहे त्या भूमीची आज सेवा करण्याचं परम भाग्य प्राप्त होत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण या भूमीचा जर का विचार केला तर या भूमीमध्ये मोठे मोठे संत आलेले आहेत. मी पाहिले नाहीत, तुम्ही पाहिलेले आहेत. मंडळी बरीचशी जुनी मंडळी आहे, सर्वांना माहिती आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न वासुदेव महाराज, वैकुंठवासी हरिभक्तिपरायण शिवराम महाराज पवार, वैकुंठवासी हरिभक्तिपरायण पांडुरंगजी महाराज पाटकर, वैकुंठवासी मोरे महाराज, भोजने महाराज, नोहे नोहे आदी करून भगीरथ महाराजांसारखे संत या ठिकाणी आलेले आहेत. बरेच मंडळी या भूमीमध्ये आले. आणि एक मी विसरलो म्हणा सांगायचं, हे भूमी का पवित्र आहे. ज्या भूमीमध्ये 15 दिवसातून दिंडी फिरते गावातून, ती भूमी भाग्यवान आहे. म्हणजे दशमी आपल्या गावातून फिरते. विठ्ठल विठ्ठल म्हणून शारदीय नवरात्र उत्सव का करावा लागतो महाराज? कारण काय आहे? कारण कोणतंही कार्य म्हटलं तर कारणाशिवाय होत.
आता या ठिकाणी एखादी मला महाप्रसाद किंवा पंगत द्यायचं म्हटलं त्याला कारण पाहिजे काही ना काही. एखादा डीजे लावला, त्या डीज्यात उड्या मारणं चालूच आहेत नाचणारे. त्याला विचारलं का हो कसे काय नाचून राहिले तुम्ही, ते हनत काही घेणं नाही ना देणं नाही, डीजे लागला म्हणून नाचून राहिले. काही कारण पाहिजे. आणि आज या ठिकाणी हे कारण काय आहे तर महाराज भगवतीचा उत्सव आहे. आणि या उत्सवाचा जर विचार केला तर ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती. ब्रह्मा विष्णू रुद्र नोहे नोहे किन्नर नर गंधर्व यक्ष नाग अप्सरा देखील देवता सर्वच या भूतलावरले या देवीचा उत्सव करत आहात. म्हणून तुम्ही आपण देखील आपल्या या पवित्र ग्रामामध्ये करत आहोत. आणि करत असताना देवीची उपासना शास्त्रांनी सांगितली कशी करावी. आता गेल्या 9 दिवसापासून तुम्ही ऐकून राहिले आणि जवळजवळ मला असं वाटते पंगत आटपत आली. आता वाळणारे आहेत पंक्तीमध्ये चालू, घ्या भाऊ घ्या भाऊ. आणि तसंच आजचं आहे, घ्या जबरदस्तीनं, नाही पसलं तरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे पोट भरलेले तृप्त झालेले आहात तुम्ही. आणि आज म्या सांगाव तरी काय. म्हणून जसे वैकुंठवासी पवार महाराज, आई भगवती आणि श्री संत सुपोनाथ महाराज माझ्याजवळून बोलून घेतील त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे उपासना करणं का गरजेचं आहे आणि कशी करावी लागते महाराज. नवरात्रामध्ये तुमचं आमचं प्रतिवर्षी दरवर्षी तेच ते चालू आहे. काय चालू आहे? घट मांडणं, बसवणं आणि रोज आरती करणं, नैवेद्य उपासना वगैरे वगैरे उपास धरणं. पण महत्वाचं म्हणजे त्या देवीला आवडते काय महाराज. आवड देवासी ऐका तो प्रकार. हो आवड देवासी ऐका प्रकार. देवाची उपासना म्हटली की नवरात्रीची उपासना म्हणा, गणपतीची म्हणा, व्यतिरिक्त कोणती अनेक पद्धतीनं आपण देवीची उपासना देवाची उपासना करत असतो. आणि प्रामुख्याने देवतेची उपासना म्हटलं की आवळे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या देवाला त्या भगवंताचं चिंतन आवडते. चिंतन त्या भगवंताला नवरात्र म्हणजे 9 दिवस उपवास आवडतातच असं काही नाही म्हणा. उपवास केला पाहिजे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय वर्णन करतात, बाबा कोणत्याही देवाची साधना करत असताना तो देव तुम्हाला म्हणत नाही, तुम्हाला असं म्हणत नाही की वा तुम्ही पैदलच जा, तुम्ही तपस करा, तुम्ही उपासच करा. नाही, शरीरासी न दंडावे. हो, या शरीराला कोणती यातना झाली नाही पाहिजे असं भगवंतानी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे. जी मंडळी ज्ञानेश्वरी पारायण करते त्यांना
ओव्या आहेत त्याच्यात. हो, या शरीराला कोणत्याच प्रकारचं असं दंडन देऊ नका, पण ती उपवासाची पद्धत परंपरानुसार चालत आलेली आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात बा, त्या भगवंताला आवडते त्या भगवंताचं चिंतन करणारा या 9 दिवसात उपवास धरून निंदा करणं, तो कसा, ते कशी, हा कसा, हे आवडत नाही. आमचं नेमकं तेच चालू आहे. आपल्या गावात कमी आहे प्रमाणच नाही मला असं वाटतं आपल्या गावात. हो, मी आता 2-3 दिवसाच्या अगोदर कीर्तनाला गेलो होतो. बापा 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 बापा, त्या गावात त्या मंडळानं कीर्तन ठेवले, त्या मंडळानं असं केलं, त्या मंडळानं तसं केलं. तुम्ही उपासना करून राहिले, साधना करत आहात देवाची, त्याची निंदा कशाला करता? विठ्ठल 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 म्हणून उपासना म्हटली की उपासनाच झाली पाहिजे, त्या भगवंताचं चिंतनच झालं पाहिजे. नामचिंतनच त्या भगवंताला आवडते, व्यतिरिक्त दुसरं थोटांग कोणतंच नाही. विठ्ठल विठ्ठल कारण नामचिंतनामध्ये किती सामर्थ्य आहे महाराज. पर्वत जळती पापाचं पर्वत त्या ठिकाणी जळून जाते, एवढं सामर्थ्य नामचिंतनामध्ये आहे. म्हणून त्या भगवतीला, त्या देवीला नामचिंतन आवडते. तुम्ही म्हणाल कसं काय, देवाला आवडते? हे वर्णन देवाचं आहे. आवळे देवासी ऐका तो प्रकार नाही. देव आणि देवी एक पाही, देव आणि देव एकच आहे महाराज. बहुरूपे नटली आदिशक्ती नारायणी हो, बहुरूपानं नटलेली हे आदिशक्ती हीच देव आहे आणि हीच देवी आहे. कशी काय? कारण हिचा जर का विचार केला तर ही जगदंबा आहे. हे आली कुठं महाराज? येऊनी पंढरपुरा अवतरली सारंगधरावो. येऊनी पंढरपुरा अवतरली सारंगधरावो. एकूणी भक्ती भाव ओरसली अमृतधारावो. येऊनी भक्ती भाव ओरसली अमृतधारावो. देऊनी प्रेम पाना तुकया स्वामीने किंकरावो. देऊनी प्रेम पाना तुकया स्वामीने किंकरावो. राजस विठाबाई माझे ध्यान तुझे पायी हो. राजस विठाबाई माझे ध्यान तुझे पायी. राजस विठाबाई माझे ध्यान तुझे पायी हो. राजस विठाबाई माझे ध्यान तुझे पायी हो. ही देवी ही भगवती आधी कुठं आली? येऊनी पंढरपुरा अवतरली सारंगधरावो. देखुनी भक्तिभाव रसली अमृतधाराव. तुम्ही बोर होऊन राहिले का? कॅसेट बदलू का मी? कॅसेटही बदलता येते, चॅनलही बदलता येते, असं काही नाही. पण मला असं वाटते, पवित्र अशा भूमीमध्ये चिंतन करत असताना अभंगाचं व्यतिरिक्त विनोद सांगू नये. कारण सांगणारालाही पाप लागते आणि ऐकणाराला तर दुप्पट लागते. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाचा जर का विषय केला तर कीर्तन म्हणजे मर्यादा आहे महाराज. हो, कीर्तन म्हणजे तमाशा नाही. ऐका, तमाशा नाही. कीर्तन म्हणजे मर्यादा आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे साधर वर्णावी. संत रुंद द्विजय आदी मनोभावे वंदावी. हो, संतांचं चरित्र, भगवंताचं चरित्र नाही सांगता आलं तर देवाचं चरित्र सांगायचं. भगवंताचं चरित्र सांगायचं नाही सांगता आलं तर संतांचं सांगायचं. फुकटच्या रिकाम्या गोष्टी सांगून वैकुंठवासी हरिभक्तपरायण जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी आणि त्या आळंदी संस्थेचे अध्यापक श्री हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न सांदीपान महाराज हासेगावकर, मोबाईलमध्ये सर्च करून पाहिजे काय म्हणतात. तर महाराज म्हणाले, कीर्तनकार वक्त्यांनी, माझा अधिकार नाही म्हणा सांगायचा, पण मी ऐकलेलं सांगतो. कीर्तनकार वक्त्यांनी 2 तास फालतू
पांचट गोष्टी विनोद सांगून श्रोत्यांच्या वेळेचा खाना खराबा करू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण जाऊ द्या, आपल्याला त्यांचा विषय घ्यायचा नाही. म्हणून ते आळंदीवाले सांगत होते की बाबा कीर्तन मर्यादा आहे. या ठिकाणी भगवंताचं चरित्र सगुण चरित्रे सादर ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची ही मर्यादा आहे आणि कीर्तनकारांनी शक्यतोवर हे सांभाळली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून विनोद काही करणार झोपले तरी काही हरकत नाही आहे ना. हो, आणि ते झोप आल्याशिवाय राहत. तिला वरदान आहे, झोपीला वरदान आहे महाराज. ती तिकडे जाणार नाही. कुठं पिक्चर लागेल असेल एखादा चॅनलवर, तिकडे येणार नाही आणि कीर्तनात आल्याशिवाय राहणार नाही. हो, म्हणून झोपीला वरदान आहे. झोप याच ठिकाणी ते चांगल्या कार्यात काय म्हणतात विघ्न येत असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी काय सांगत होतो, मला सांगायचं एकच होतं महाराज. नवरात्र उत्सव आहे. ही जी भगवती आहे हे नाना रूपानं व्यापलेली आहे. हीच देवी आहे आणि हाच देव आहे. येऊनी पंढरपुरा अवतरली सारंगराव, देखुनी भक्तिभाव ओरसली अमृत धाराव. देऊनी प्रेम पाना तुकया स्वामीने किंग कराव. राजस विठा बाई माझे ध्यान तुझे पायी ओ. आणि ती भगवती आज या ठिकाणी विराजमान आहे आणि तिचा हा गोंधळच आहे. कारण आपण कोण आहोत, परवाच्या कीर्तनामध्ये ऐकलं आपण कोण आहोत महाराज. आपण गोंधळी आहो, गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी, आमुचा घालावा गोंधळ वाजवू हरिनामे संभळ. आम्ही गोंधळी आहो. कोणाच्या आहो? भगवतीच्या आहो, पंढरीश परमात्म्याच्या आहो. कारण मी सांगून गेलो की तीच भगवती आणि तोच देव, तोच परमात्मा, तो विटेवर सखये बाई ओकरी कृपा, तोच विटेवर उभा राहिलेला आहे आणि नाना रूपानं व्यापलेला आहे. म्हणून अशा या भगवतीच्या समोर तुम्ही आपण आज या ठिकाणी गोंधळ घालत आहोत. गेल्या 9 दिवसापासून आजचा नवमी आहे ना, आज नवरात्र संपलेला आहे ना. म्हणजे आज सर्वजण जेवण केलेले आहेत. म्हणून झोपा लागून जेवण करून सुस्त्या येऊन झोपून राहिले घरी. ते माहित नाही आज कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज तुले काय सांगा बाबा रे, 9 दिवस झाले उपास आहेत ना आम्हाला चालू. तुले काय माहित आहे महाराज. शरीराशी न दंडावे शास्त्र सांगते. असो आपल्याला पुढे जायचं आहे. साला ही उपासना म्हटली की हे उपासना कशी करावी लागते सांगा. म्हणा चप्पल घालायची नाही, दाढ्या करायच्या, कटिंगा करायच्या, कपडे धुवायचे, आंघोळ करायची, देवाची देवाची पूजा. आता काय मी ऐकलं या 2-3 दिवसाच्या अगोदर घरात म्हणजे नवरात्र स्थापन झालं, घटस्थापना झाली की काय वा म्हणतात देव काच्यावर बसले, नवरती बसले. त्याला म्हणतात हातही लावू नये पूजाही करू नये. त्याला सुतक पडलं का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाला देखील हे लोक हे करत नाही. असे आपले विचार आहेत. कारण शास्त्राचा आपण पुरावा घेत नाही, संत वाङ्मय आपण पाहत नाही. कसंही आपलं कसंही करणं चालू आहे. नाही तुम्हाला रोज वेगवेगळे साड्या, जाऊ द्या आता आजचं झालं म्हणा नवरात्र, आजची कोणती साडी होती काय होती त्याचं तो जाणे. कारण त्या देवीनं काही साड्या बदलल्या, देवीनं साड्याच नाही बदलल्या. हो, कारण ती ज्यावेळेस युद्ध झालं होतं, 9 दिवस युद्ध चाललं होतं, त्यावेळेस ती रक्ताने भरलेली होती. तिला साडी बदलायला कोणता टाइम भेटीन का? कोणताच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही दुकानच आणले अकोल्यातून. मला असं वाटतं गावातही दुकानं लागेल 2-3 साड्याचे. विठ्ठल 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 विठ्ठल.
तुम्हाला म्हणणार नाही, कारण तुम्ही काही बदलल्या. तुमचं लेकरूच आहो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी उपासना सांगत आहे. उपासना करत असताना तुम्ही आपण उपासना जरूर करतो, पण करत असताना काहीतरी आपलं चुकते त्या ठिकाणी. हो, बरंच चुकते महाराज. महाराज आम्हाला फरक पडून नाही राहिला. दवाखान्यात गेला डॉक्टर जवळ. डॉक्टर साहेब 4-5 दिवस झाले गोळ्या घेऊन राहिलो, खास बसून नाही राहिली. वांग्याची भाजी घरी खाणं चालू आहे. पथ्य आहे का? नाही. पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. आणि गवाचे नसेवी, आणि गवाचे नसेवी, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. पथ्य नाम विठोबाचे आणि वाचेन सेवी. आम्ही पथ्य सांभाळत नाही, म्हणून आमच्या घरात नेहमी कटकट आहे. आमच्या घरात गमत नाही, आमच्या घरात उदास वाटते. याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम एकच आहे. तुमची आमची साधना चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर चुकलियावर मग फेरा पडे. मग फेऱ्यात तुम्ही आपण पडतो. तुमचं आमचं वर्म चुकते, साधना करण्याचं वर्म चुकते. म्हणून मला तरी असं वाटते जास्त होत अशी नाही. कारण शास्त्रामध्ये आहे, जे ग्रंथ संपदेमध्ये आहे, जे आपल्या काय म्हणतात डिक्शनरीमध्ये आहे, त्यामध्ये तुम्ही पहा आणि नंतर काय करा. नाम विठोबाचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, नंतरच साधनेला सुरुवात करा. महाराज बऱ्याच लोकांच्या साधना चुकतात. घरी देवपूजा करत असताना मला माहिती नाही तुम्ही कशी काय करता, तर पण काही लोकांची पाहिली, आधी एक पातेलं घेतात, एक तांब्या घेतात भरणं वगैरे काय असेल नसेल ते, आणि पूजा करत असताना सर्वप्रथम त्या देवतेच्या अंगावर जलाचा अभिषेक करतात. शास्त्राला मान्य नाही, कारण शास्त्र सांगते आधी देवतेला स्पर्श करण्याच्या पूर्वी, म्हणजे हात लावण्याआधी आपण शुचिर्भूत झालो पाहिजे. आपण गंध लावलं पाहिजे. किती ठिकाणी? 12 ठिकाणी. 12 ठिकाणी गंध लावल्यानंतर त्या देवतेला स्पर्श करा, हात लावा, नंतरच ती पूजा फलद्रूप ठरणार आहे. अशी आपली पूजा चालत असते. म्हणून हे शास्त्रामध्ये आहे, पाहून घ्या तुम्ही. एखाद्या ब्राह्मण हे सांगतील नाही, आम्ही ब्राह्मणांना विचारतो पूजा करणाराला नाही, त्याला फक्त ते पाकिटं त्याचे खिसे भरायचे पडते. हे सांगू शकणार कोण? तर वारकरी संप्रदाय. विठ्ठल 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 म्हणून त्या भगवतीची काहीतरी उपासना करत असताना तुम्ही आपण चुकू नये, तुम्ही आपण काहीतरी विसरू नये. म्हणून त्या भगवतीला एकच आवडते. 9 दिवसात बसल्यानंतर काय महाराज, आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन पाहिजे, त्या देवीचं नामस्मरण, त्या देवीचा जप. कोणतंही, कोणी कालंका माता, कोणी संतोषची माय, कोणी कायची, म्हणजे कोणी एखादी मेसका माय, मरी माय, काय असतील नसतील, या देवीचा जप करत राहा. नाही ते आलं तर मग उघडा मंत्र जाना, रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी तुटती यातना, हो यमपाश. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण मला तरी असं वाटते, हा सांगणाराही करत असेल असंही याच्यात शंका नाही. नाहीतर मग का बा आम्हाला सांगून राहिला, तू करून राहिला का, असंही होते. हो नाही महाराज, आमची देखील साधना चालू आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी. आम्ही जरी वावरत असू या विश्वामध्ये, जगतामध्ये, घरामध्ये, गावामध्ये, तरी आमचं मौन म्हणजे नामस्मरण चालू राहते.
कारण नामस्मरण केल्याशिवाय ज्याच्या गळ्यात 108 मणी आहेत लोक म्हणतात त्याच्या पुढचं सांगणार नाही. काही काही लोक आपल्याला काही म्हणतात, जाऊ द्या, तो त्याचा भाग आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्यानं नामस्मरण केल्याशिवाय अन्नाचं सेवन विठ्ठल 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 तुम्हाला झोपा येत असतील, जाऊ द्या, आपण पुढे जाऊ. चला. आणि या भगवतीचा गोंधळ घातला महाराज. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मिळी आमुचा घालावा गोंधळ वाजवू हरिनामे संबळ. हरिनामाची संबळ आज या 9 दिवसामध्ये तुम्ही आपण या ठिकाणी करत आहोत. भाग्यवान आहो. परिसरामध्ये मला असं वाटते नेमके 4-5 गावच असे आहेत की या गावामध्ये देवीचा नवरात्र उत्सव चालू आहे. पा आपल्या परिसरामध्ये खंडाळ्याला चालू आहे का देवीचं? देवीचे कीर्तन खंडाळा बंद पडले आहे ना, बंद पडले. कीर्तन आधी खंडाळ्याला होत होते, देवीच्या समोर आहे ना. मांजरी आणि काही हे नेराट वैराट, त्यानंतर किनखेळ पूर्णा, आगर, असे हे मोजकेच गावं आहेत. आणि देवी प्रत्येक गावात गर्दीलेवान नाही. आता या विसर्जनाच्या दिवशी त्याला निघता येत नाही त्या गल्ल्यातून बाहेर. नामचिंतन काहीच नाही. विठ्ठल 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 म्हणून विश्वामध्ये भक्ती करत असताना तुम्ही आपण भक्त म्हणून वावरतो. आणि आजचा जो काही अभंग आहे हा अभंग महान भगवत भक्त संतमान्य संत, देवमान्य संत, जगतमान्य संत, संतमान्य संत, श्रीमंत संत तुकोबाराया यांचा 4 चरणाचा भक्तांचे लक्षण सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया भक्तांचे लक्षण सांगतात. सांगा भक्त कोणाला म्हणतात? आणि भक्तांचे लक्षण काय? आधी तुकोबारायांचा विचार करावा लागणार आहे आपल्याला. तुकोबाराया कोण आम्हाला काय माहित? होऊन गेले ते 450 वर्षाच्या पूर्वी आहे ना. नाही, त्या तुकोबारायांनी म्हणावं महाराज. किती अधिकार तुकोबारायाचा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. इतरांनी वावा भार माथा, इतरांनी वावा भार माथा, इतरांनी वावा भार माथा. या अधिकाराचे तुकोबाराया महाराज, या तुकोबारायांनी म्हणावं वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी वावा भार माता. त्या काळामध्ये तुकोबारायांनी वेद तुमच्या आमच्या पुढे आणून ठेवलं. आणि शोकांतिका आहे आपलं गाव भाग्यवान आहे. पवार महाराजांनी आपल्याला वेद आपल्या समोर दिला. शिवराम महाराजांनी गाथ्याची परंपरा शिवराम महाराजांनी तुम्हा आम्हाला लावून दिली. आणि आपली शोकांतिका आहे की गाथा पारायण म्हटलं की तिकडेही नाही ना इकडेही नाही. पारायणाले ते मोजकेचे मोजकेच लोक असतात. हो, तुकोबारायांचा गाथा गाथा वाचणं सामान्य नाही महाराज. त्या तुकोबारायांनी गाथ्यामध्ये वेद आणून दिला. वेद, हो, जो वेद तुम्हा आम्हाला वाचण्याची परवानगी नव्हती, नाही, तो फक्त ब्राह्मणांनीच वाचावा. वेद किती आहेत सर्वांना माहिती आहे. 4 प्रकारचे वेद सांगितलेले आहेत महाराज. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. 4ही पैकी तुम्हा आम्हाला एकाही वेदाला हात लावण्याचा अधिकार नव्हता. का नव्हता? कारण तुम्ही आपण शूद्र मानल्या गेलो. फक्त 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. या 4ही पैकी 3 वर्ण बाजूले पडले. आणि ब्राह्मण वर्णीयांना तो वेद वाचण्याचं त्या ठिकाणी परवानगी होती, म्हणून त्यांना तो वाचल्या जात होता. मग वेदामध्ये भयंकर अशी माहिती आहे. या जगतामध्ये काय आहे, कोणती औषधी कुठं आहे, काय आहे, हे सर्व त्या वेदामध्ये आहे. वाचण्याचा आपल्याला अधिकार नाही. काय करावं? मग तुकोबाराया भगवंताच्या रूपामध्ये म्हणजेच तुकोबाराया अवतीर्ण झाले. आणि त्याच तुकोबारायांनी 4 वेदाचं वर्णन केलं. 4 वेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून या. तू म्हणाल देवीचा उत्सव चालू आहे, गाथा यानं मधात कायला आणला.
कारण आहे. ज्यांचा अभंग आहे ते गाथ्याचे प्रणेते म्हणजेच तुकोबाराया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चार वेदाचं खंडन तुकोबारायांनी तुमच्या आमच्या पुढे मांडलं. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, इतरांनी वावा भार माता. हो तुकोबारायांनी वेद तुमच्या आमच्या पुढे दिला. या अधिकाराचे असणारे तुकोबाराया आणि ते तुकोबाराया भक्तांचे लक्षण सांगतात. भक्त असावे कसे अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, 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 भक्त ऐसे जाना जे देही उदास. केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुकोबाराया भक्तांचं लक्षण सांगत असतात. भक्त कोणाला म्हणावं आणि भक्त कसे असतात. तुमचा आमचा विचार केला तर तुम्ही आपण भक्त आहो का. असतीलही म्हणा. बहुतांश मंडळी भक्त आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे. भक्तही नाही आणि दुर्जनही नाही. तुम्ही आपण मधातले आहो. भक्त कोणाला म्हणतात महाराज. भक्त 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 बरेचदा प्रकार असा निघतो की बा ते त्या देवाचे भक्त आहेत, ते त्या देवीचे भक्त आहेत. भक्त भक्त कोणाला म्हणावं. भक्त ज्ञानेश्वरीमध्ये 4 आलेले आहेत. आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतवर्षभ. आर्त आहे, अर्थार्थी आहे, ज्ञानी आहे आणि जिज्ञासू आहे. आर्त भक्त कोणाला म्हणावं. आर्त आर्त म्हणजे संकट आलं त्याला म्हणावं आर्त. आता उदाहरण, येथून कीर्तन झालं नाही म्हणा, आपलं अजून बाकी आहे अर्धा तास. कीर्तन झालं आणि तुम्ही सर्व मंडळी घरी गेले. आमची महाराज मंडळी या ठिकाणी आहे, पण जास्तीत जास्त माझा त्रास यांना आहे. या मंडळींना मोहन महाराज वगैरे म्हणजे नाव घेणार नाही, या सर्वच मंडळींना यांना माहिती आहे. हे हाती काळी घेतात, पुढे होतात. महाराज चला आमच्या मागं. कुठे. आमच्या घरी. यायलाच त्रास आहे. भजन झालं मंदिरातलं हे काय करतात, चला पुढे. नाहीतर मग गाडीवर मनोहर महाराज वगैरे ते तिकडे गोपाळ महाराज गाड्या गिड्या आणतात. हे हो, चला गाडीवर पोस्ट करून देतो. म्हणजे मी आर्तभक्त सांगत आहो. आर्तभक्त त्यात मी मोडतो. हो. आणि निघता निघता एक दिवस काय झालं, हे सर्व मंडळी निघून गेले आणि मी एकटाच राहिलो. हे म्हणत आज काही आम्ही तिकडे येणार नाही, पाणी येऊन राहिलं. म्हटलं काही हरकत नाही. आता आम्ही इथून निघालो, दुकानापर्यंत गेलो. त्या चौकात लाईट नाही. तो सौर ऊर्जेचा आहे वाटते का कायचा आहे काय, तो बंद पडला. तिथं अंधार आहे. अंधारा पाय टाकता बरोबर तिकून ते कुत्र इरावते जिकून. ते तिकडलं जागी होते, ते त्याच्याही पुढचं जागी होते. ते तसं तसं मग मला असं वाटते का आता पॅन्ड विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला असं वाटते की हे कुत्रे आपल्या अंगावर येतील. मग मी तिथं काय करत असतो, जय सुखीनाथ महाराज की जे कुत्रे बाजूले होतात.
म्हणजे आर्त भक्त सांगत आहोत. तिथं संकट आलं होतं, मी देवाला आवाज दिला आणि ते संकट टळून गेलं, म्हणजेच ते कुत्रे बाजूले. याला म्हणतात आर्त भक्त संकट काळी भगवंताचा धावा करणं. त्यामध्ये गजेंद्र नावाचा हत्ती मोडतो. गजेंद्र नावाचा हत्ती होता, तो सामान्य नव्हता. भगवंताच्या द्वारचे म्हणजेच भगवंताच्या गेटवरले जयपाल म्हणजे द्वारपाल होते. ते जय आणि विजय हे होते. काही कारणामुळे श्रापित होऊन भूतलावर अवतीर्ण झाले. गजेंद्र म्हणजे हत्ती झाला आणि एक दिवस जलक्रीडा करत असताना त्या पाण्यामध्ये त्या मगरानं हा पाय पकडला. त्याचा पाय पकडला. त्यानं प्रयत्न केले निघायचे त्या मगराच्या तोंडातून, पण तो काही निघे नाही. त्यानं आवाज दिला महाराज लोकांना. इष्ट मित्र सज्जन सखे सर्व सर्व लोक आले, पण कोणी काढू शकले. काढतात तर आपलाही त्या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो. कारण तुमचा आमचा जर काय विचार केला, एखाद्यावर का संकट आलं तर आपण म्हणतो जाऊ द्या त्याले, त्याची आली तो काढण्याचा प्रयत्न करत नाही. तसेच त्या गजेंद्राच्या घरातले त्याची पत्नी पोरं ओरी वगैरे सर्व सर्व असतील नसतील नातेवाईक ते धावले, पण कुठपर्यंत महाराज, जोपर्यंत त्याच्या मध्ये बल होतं, सामर्थ्य होतं, शक्ती होती, तोपर्यंत ते धावले. आणि आपलंही तसंच आहे संसारामध्ये. जोपर्यंत तुमच्या आमच्या जवळ आपलं व्यवस्थित आहे तोपर्यंत भाऊ रामराम जय हरी. आणि आमच्यासारखा एखादा जर गेला ना, जाऊ द्या हातात साधुळलं तिकडे. हो, कारण जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लान थोर देह सुखाची या. हो, इंद्रिये मावळली आला बागुल आजा, कैसी विपरीत झाला हा देह नव्हे तुझा. विपरीत त्या ठिकाणी परिणाम होते. जोपर्यंत आपल्या जवळ सामर्थ्य आहे, शक्ती आहे, तोपर्यंत इष्ट मित्र सज्जन सखे सर्व सर्व आपले आहेत, सोयऱ्या आहेत. जवळचाच नाही, त्याच्याही पलीकडचा, त्याच्याही दूरचा, त्याच्याही दूरचा, तोही आवाज देते की ते आमचे कोणीतरी लागतात. हो, म्हणून त्या गजेंद्र नावाच्या हत्तीने बराच प्रयत्न केला, निघत नव्हता महाराज. शेवटी त्याला एक युक्ती सुचली, बाबा या जगतामध्ये या विश्वाचा कोणीतरी चालक मालक असणार आहे, कोणीतरी चालवणारा आहे. आपण त्याला हाक मारू, आवाज देऊ, काय करावं? नाव तर माहीत नाही, या विश्वाचा जो मालक आहे याचं नाव माहीत नाही, मग काय करावं? सरोवराच्या तीरावर एक कमळाचं झाड होतं आणि त्या कमळाच्या झाडावर एक फूल होतं. ते फूल त्या हत्तीने सोंडीमध्ये घेतलं आणि घेतल्यानंतर हाक दिला महाराज, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके, आपणाची हाक देईल हाके, आपणाची हाक देईल हाके. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाती. कोणी या ब्रह्मांडाचा चालक मालक असो, त्याला हे फुल समर्पण. आणि समर्पण करता बरोबर काय झालं महाराज, भगवंत धावले त्या ठिकाणी आणि गजेंद्रावरचं संकट टळून गेलं. म्हणजेच गजेंद्रावर आलेलं संकट, संकटकाळी भगवंताला दिलेली जी हाक आहे याला म्हणतात आर्त भक्त. आर्त म्हणजे संकट आलं म्हणजेच आपण देवाला आवाज देतो. पण ज्ञानोबाराय वर्णन करतात की भक्तांचे प्रकार किती आहेत. जिज्ञासू आहे, ज्ञानी आहे. ज्ञानी भक्त कोणाला म्हणावं? जो देवाला काहीच मागत नाही, देवावर कोणतं संकट टाकत नाही, त्याला म्हणावं ज्ञानी भक्त. आणि त्याच भक्ताचं लक्षण तुकोबाराय अभंगात सांगतात, विठ्ठल 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 विठ्ठल.
तुम्हाला झोपा येत असतील, मला माहिती आहे, कारण हे आहे टॉनिक, फुल पॉवर गोळ्या आहेत. याच्यात ते काय म्हणतात, मेडिकलवर एखादी गोळी येत असते, याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून असते, काही नाही म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण त्याला माहित आहे आपलं कीर्तन म्हटलं की हे बोरबाजी आहे, भावा माशा मारते, हा घरी झोपायला पुरते, ते भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण शेवटी हे गावातलं सोंग आहे म्हणा, आहे ना. 2-3 दिवस 8 दिवस बाहेर गावचे आले, पण आजचं जे सोंग आहे हे सोंग गावातलंच आहे. कसं दिसते काय दिसते पाहू आता याली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे ज्ञानी भक्त त्यांना म्हणावं महाराज, ज्यांना कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही. तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देहावर उदास आहेत. आता देहावर उदास कोण कोण आहेत? उदास म्हटलं मी, उदासे वेगळे. उदासे कोणते? उदासे दिवसभर बसेल असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, ज्याचं करंट कपाळ आहे, ज्याच्या नामा म्हणजे मुखामध्ये नाम नाही आहे, त्याच्यासारखा उदाशा गावात कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणाला म्हणत आहे महाराज? ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन नाही, नामचिंतन नाही, एकादशी सारखं व्रत नाही, पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ नाही, त्याच्यासारखा उदासा कोणी नाही. असो, जाऊ द्या. उदास सांगितलेला आहे तुकोबारांचा, देहावर उदास पाहिजे. देहावर उदास म्हणजे आता गेल्या 9 दिवसापासून तुम्ही आपण देहावर उदास आहो का? भगवंताची भक्ती करत असताना, उपासना करत असताना या देहावर उदास व्हावं लागते. उदास कोणाला म्हणतात? आम्हाला हेच पाहावं लागणार. उदास त्याला म्हणतात महाराज. कोणाला? हो, ज्याच्या कपड्याची प्रेस नाही, ज्यानं फिरून लावली नाही, है ना. फिरून लावलीच म्हणतात त्याला. ते फिरून लावली नाही. पण आमचं असं चालू आहे, सकाळी आरतीला गेले, 9 दिवसात 4-4 पाकिटं झाले फिरून लावलीचे. 4-4 समाप्त झाले. तेच लावून चाललो आम्ही देवीजवळ. बापा 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 बापा. याला देहावर उदास म्हणतात काय? नाही, देहावर उदास म्हणत नाही. तुकोबारांतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. लक्ष ठेवा, अभंग लागलं तर, शंका जर काही येत असेल तर घरी जाऊन मोबाईलमध्ये सर्च करून पाहिजा किंवा गाथा उकलून पाहिजा, याचा अर्थ काय होते. तर देहावर उदास असणे म्हणजे देवाजवळ फेरमलवली लावून जाणे नाही, दिवसातून 4-5 साड्या बदलणे नाही, दिवसातून 8-10 ड्रेस बदलणे नाही. का आम्ही 1 लोटा जल समस्या का हल, 3 टाइम महादेवाले पाणी टाकून राहिलो, 3 टाइमचे आमचे कपडे अलग अलग आहेत. देहावर उदास म्हणतात नाही. हेच तर आपली अंधश्रद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास. देहावर उदास म्हणजे या देहाचं त्यांना काहीच घेणं देणं नाही. लोक अपेक्षा करतात महाराज, आम्ही भक्ती करत असताना आम्हाला महाराज म्हणावं. बरेचदा प्रश्न पडतात मला, बरेच लोक म्हणतात काही एखादं कार्ड छापणं बाबा कीर्तनकार म्हणून. मी म्हटलं याटोडेसाठी कीर्तनकार झालो नाही, कारण वैकुंठवासी शिवराम महाराज पवार मी पाहिले नाहीत, त्यांचे शब्द आहेत. वैकुंठवासी भीमराव महाराज वाळेकर आणि हयात असलेले श्रीहरी भक्तपरायण दामोदर महाराज नरोकार सामद्याचे, ते सांगत की महाराजांचे उद्गार आहेत की बाबा देहापेक्षा करू नका, लोकांना चांगलं म्हटलं पाहिजे परमार्थामध्ये. नाही का बा तू महाराजा कडक इस्त्रीचे कपडे तट राहिलं पाहिजे. नाही रे, महाराजांचा एक थोडासा दृष्टांत सांगतो शिवराम महाराजांचा. त्या काळामध्ये तवलारचे लोक महाराजांच्या भेटीला आले होते तारीख घेण्याकरता की महाराज शिवराम महाराज कोणते आहेत. शिवराम महाराजांनी काय म्हणावं? मी महाराजा आमच्यासारखा तर आजच म्हणत होता, मलेच अमोल महाराज भांगर म्हणतात माजरीचे, आहे ना.
नाही. शिवराम महाराजांनी म्हटलं की बाबा ते बाहेर जायला सांगा, तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणत काही नाही, आम्ही तारीख घ्यायला आलो. बसा. महाराजांनी त्यांचं चहादारी, चहा पाणी वगैरे सर्व सर्व केलं. हे वैकुंठवासी वाळेकर महाराज सांगत होते गोष्ट ही. किंवा चहादारी केली, सर्व केलं आणि सांगितली की बा महाराज काही कामी गेले, अजून आले नाही, तुम्हाला वेळ होणार आहे, तुम्ही निघून जा, तारीख सांगा. त्यांनी तारीख सांगितली, लिहून घेतली, बुवानं खिशात ठेवून दिली आणि ते लोक निघून गेले. आणि महाराज त्या तारखेवर तवलारला कीर्तनाला गेले. आणि गेल्यानंतर त्या लोकांनी महाराजांना जाहीर केला, का हो महाराज आले नाहीत का. ते महाराज म्हणत, मी शिवराम. शिवराम महाराज पवार आले नाहीत का. नाही. ते म्हणत, बा या देहाला शिवराम म्हणतात, या देहाला शिवराम म्हणतात. महाराज म्हणत, आम्ही तर थोडंसं कामाले, म्हणजे जाऊ द्या आता, विठ्ठल 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 असा प्रसंग शिवराम महाराज यांच्या, ते खरे देहावर उदास होते शिवराम महाराज पवार. हो, देहावर उदास होते. आणि ज्या वेळेस कीर्तन झालं त्यावेळेस ते म्हणत, बुवा तर म्हणत की मी बुवाच्या घरचा घडी आहे. आणि शिवराम महाराजांनी त्या ठिकाणी म्हणावं, मी तुमचा आजचा या ठिकाणी गडी, मी तो भार हमाल वाई. हो, धन्याचा हा माल, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो ते भार हमाल वाही. म्हणून असा प्रसंग शिवराम महाराज पवार यांच्या जीवनातला आहे. त्यांना म्हणावं उदास, देहावर देहाची अपेक्षा नसणे. तरी आमचं या देहाला नाही त्या प्रकारचे नाना साधनांचे प्रोडक्ट्स आम्ही वापरत आहोत. नाना साधनं, नाना प्रकारचे काही लावत आहोत. नाही, याला देहा, हो आंघोळ करू नये का, करा जरूर. चांगलं राहू नये का, राहावं चांगलं. पण मंदिरात गेल्यावर लग्नात जाऊ, म्हणजे लग्नात जाण्यासारखं मंदिरात जाऊ नये. मी शेगावले गेलो होतो 6 महिन्याच्या अगोदर, म्हणजे आता तो दिवस आठवत नाही मला. बापरे, एका गावची दिंडी पाहिली, नाव सांगत नाही. त्या दिंडीत मला असं वाटे, हे का लग्नाचं वराळ आलं का काय. विठ्ठल 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 का सांगत आहे. जीवनामध्ये आल्यानंतर खरा उदास भक्त कोणाला म्हणावं महाराज, ज्याला देहाची अपेक्षा नाही. लोकांनी वावा करावी, लोकांनी टाळ्या वाजवाव्या, लोकांनी मान द्यावा, लोकांनी आशा करावी की बुवा चांगले आहेत, महाराज चांगले आहेत, भाऊ चांगले आहेत, ते भक्ती करतात. नाही नाही नाही, याला भक्त म्हणत नाहीत. भक्त त्यांना म्हणतात जे देहावर उदास आहेत. उदास कोण कोण होते. सावता माळी, गोरोबा कुमार. काय अपेक्षा होती महाराज. हो, मळके करत असताना हात, म्हणजे मूल त्यांचं तुळवल्या गेलं मातीमध्ये आणि स्वतःचे हात तोडून घेतले. एवढं उदासता या देहावर. गोरोबा काका, सावतोमाळी वगैरे वगैरे संत महात्मे आपल्याला सांगता येतील आणि ते भक्त देखील सांगता येतील. आणि असे भक्त तुकोबारा आणतात. त्या भक्तांना जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माताही आवडत नाही आणि पिताही आवडत नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणात विषय तो त्याचा झाला नारायण, 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 विषय तो त्याचा झाला नारायण.
अशा भक्तांचा विषय एकच असतो महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय नारायण झालेला असतो. नारायण त्या भक्तांचा विषय झालेला असतो. त्यांना देव आणि घर नामचिंतन याच्या व्यतिरिक्त काहीच दुसरं आवडत नाही, दुसरं दिसत नाही. असे असणारे भक्त म्हणजे सावतोबा, गोरोबा, चोखोबा, संत सेना नावी वगैरे वगैरे संत मालिकेतले आपल्याला सांगता येतील. तुकोबा, ज्ञानोबा हे संत आहेत, हे भक्त आहेत. यांना व्यतिरिक्त दुसरं काहीच आवडत नाही. यांना विषय तो त्यांचा झाला नारायण. नावळे जनधन माता पिता. तुमचा आमचा विषय काय आहे? तुमचा आमचा विषय जर सांगायचं झालं तर तुमचा आमचा विषय एकच आहे. हॉटेलीतले भजे चांगले आहेत, घरचे भजे खा वाटत. तुमचा आमचा हा विषय आहे. तुमचा आमचा विषय आहे काय? तुमचा आमचा विषय हा एकच आहे. काय? हे कपडे चांगले आहेत, ही गाडी चांगली आहे, अकोल्याला रोज जायचं, आशीर्वाद हॉटेल है ना, हा विषय नाही. तुमचा आमचा हा विषय, आपला विषय एकच आहे महाराज. प्रपंच परमार्थ पाहिजे आणि परमार्थ प्रपंचही पाहिजे. पण संतांचा जर का विचार केला तर त्यांचा एकच आहे विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण झालेला आहे महाराज विषय. पहा, तुकोबारांतात त्यांना जनही आवडू नये, धनही आवडू नये आणि आई वडील माता पिता तेही आवडत नाही भक्तांना. का आवडू नये महाराज? जगाचा जर का विचार केला तर हे जग 3 प्रकारचं आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे जग आहे. 3 प्रकारचं जग आहे. आणि या 3 प्रकारचं जग असताना लोक पायी चालू देत नाहीत, गाडीवरही चालू देत नाही. म्हणजे ते म्हण होती की घोड्यावरही चालू देत नाही आणि पायी चालू देत नाही. आणि घोड्यावर बसला तर इकून तिकून त्याला उतरवतात खाली. असो, म्हणजे 3 प्रकारचं हे जग आहे. तुकोबारांतात प्रकाराचे जन तुका म्हणे, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचं हे जन आहे. आणि कोण काय म्हणेन, कोण काय म्हणेन काही सांगता येत नाही. धड परमार्थही करू शकत नाहीत आणि करू देत नाहीत, आणि संसार देखील करू देत नाहीत, आणि जीवन देखील जगू देत नाहीत भक्तांना. परमार्थातही आळकाट्या आणल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण त्या भक्तांचा विषय नारायण झालेला असतो म्हणून त्यांना त्या जगाचं काही घेणं देणं नाही, त्या धनाचं काही घेणं देणं नाही महाराज. कारण हे जग कसं आहे सर्वांना माहिती आहे, म्हणून जग आवडत नाही. त्यानंतर धन का आवडू नये? पैसा सर्वांना आवडते. या ठिकाणी पैशाशिवाय हे सूत्र जगाचं हालत नाही. पैसा सर्वांनाच पाहिजे. पण त्यांना का आवडू नये? कारण त्यांना माहिती होती की धनाची या मागे कळी काळाचा लाग. म्हणून या संग खोटा त्याचा, या धनाच्या मागे शास्त्रांनी 15 अनर्थ सांगितलेले आहेत. आणि ते 15 अनर्थ या धनामागे आहेत. म्हणून ते संत महात्मे सांगतात, बाबा धन आम्हाला आवडत नाही. त्या संतांना धन आवडत नाही, भक्तांना धन आवडत नाही. त्यानंतर माता पिता का आवडू नये? आई आवडत नाही महाराज. आधी सांगितलं आई. जी आई परमार्थामध्ये आळ येत असेल ते आवडत नाही. विचार करा, रामायणामध्ये चला. रामायणामध्ये कोण होती आई? झोपले का तुम्ही? रामायणामध्ये आई कोण होती? कौशल्या होती. अधिक कोण होती? कैकेयी होती. आणि एक सुमित्रा होती. आणि कैकेयीचा मुलगा जो कोण होता? कोण होता महाराज? भरत होता. आणि त्या भरतानी परमार्थ साधण्याकरता, देव जवळ करण्याकरिता काय केलं महाराज? राज्यमाता निंदू भरते केली. राज्यमाता निंदू भरते केली. राजमाता बिंदू भरते गेली. राजमाता बिंदू भरते गेली. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. राज्यमाता निंदू भरते केली. राजमाता बिंदू भरते गेली. राजमाता बिंदू भरते गेली.
रामायणामध्ये भरतानं आईचा त्याग केला, कैकईचा त्याग केला. राज्यमाता निंदू भरते केली, भरतानं आईचा त्याग करून टाकला. त्याच्या आधी या प्रल्हादे जनक भक्त प्रल्हाद होते, त्यांनी काय केलं, आपल्या वडिलाचा त्याग केला. हो, वडिलाला सांगितलं नारायण नारायण हा जप मी सोडणार नाही, मी करणार आहोत. तो म्हणे बाबा तू नारायण म्हणू नको, नाही. आणि वडिलांनी विचारलं, सर्वांना माहिती आहे, तुझा देव कुठे आहे? तो म्हणे विठ्ठल जळीस्थळी भरला, पिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल जळस्थळामध्ये आहे, तो कुठेही आहे. म्हणून भगवान नरसिंह प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर सांगितलं आता याला ठेवू नका. ताबडतोब महाराज हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध केला. आणि प्रल्हादाने काय केलं, बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरती केली, आपल्या वडिलाचा त्याग करून टाकला. त्यानंतर बिभीषण, सर्वांना माहिती आहे, बिभीषणाने आपल्या भावाचा त्याग केला. त्यांना म्हणावं भक्त, भरत राजे होते, त्यांना म्हणावं भक्त, त्यांनी आईचा त्याग केला. कारण जो परमार्थाला आळ येत असेल त्यांनी त्याचा त्याग केला पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात, नावळे जनधन नावळे माता पिता नावळे काहीच, विषय तो त्यांचा झाला नारायण, एक विषय तो सकळांचा हरी, ज्यांच्या आवडीने आवडी तरी. हो, त्या भक्तांचा एकच विषय असतो, तो म्हणजे नारायण. म्हणून त्या भक्तांचे लक्षण सांगत असताना तुकोबारा म्हणतात, बाबा या भक्तांना जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माता पिता हे देखील आवडत नाही, त्यांना फक्त देव आवडतो. आणि देव आवडल्यानंतर ज्या ज्या वेळेस ते भक्त आवाज देतात देवाला, त्या त्या वेळेस देव त्यांच्या मागही आहे आणि पुढेही आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच सापडे पडोमेनी, काहीच सापडे पडोमेनी, विषय तुझ्यांचा झाला नारायण, विषय तुझ्यांचा झाला नारायण. काहीच सापडे पडोमेनी, काहीच सापडे पडोमेनी, विषय तुझ्यांचा झाला नारायण, विषय तुझ्यांचा झाला नारायण. विठोबा रखुमाई, हो पार कुमाई, हो पार कुमाई. तुकोबारा म्हणतात, असे जे भक्त आहेत अशा भक्तांच्या मागे आणि पुढे देव राहतो. तुमच्या आमच्या पुढे का राहत नाही? कारण तसा आपला त्याग नाही, तशी आपली साधना नाही, तसा आपला जप नाही. म्हणून तो देव आपल्या मागं पुढे राहत नाही. मला असं वाटते झोपा येऊन राहिल्या, झालं म्हणा आता युट्यूबवर. कारण मी सांगून गेलो आधीच, मी विनोद करणार नाही. कारण महाराज कीर्तन मर्यादा आहे. कीर्तनामध्ये आल्यानंतर या ठिकाणून पुण्य नेलं पाहिजे, घरी पुण्य नेलं पाहिजे. कारण ही जी भूमी आहे, कीर्तनाची जी जागा आहे, जेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा, या ठिकाणी मी कोण्या कीर्तनकारावर टीका करणार
नाही, मी कीर्तन मर्यादा सांगत आहे. हो, कारण या ठिकाणी आल्यानंतर पुण्य नेलं पाहिजे, दोष नाहीत नेले पाहिजेत. या ठिकाणी जर दात काढले तर आपण एकच दोष नेऊन राहिलो घरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, विनोदाची कथा गोड वाटे हा अभंग पाहून घ्या तुकोबारायांचा. तुकोबाराय म्हणतात की बाबा हाताभरी आपळी वाजविता टाळी लाज वाटे, देवाचे चरित्र नावळे सर्वदा, विनोदाची कथा गोड वाटे. तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी कोणाच्या, विनोदाची कथा ऐकणाराच्या. हो, म्हणून मी या ठिकाणी सांगणार नाही, कारण मी जो आहो या ठिकाणी मी म्हणजेच वैकुंठवासी हरिभक्तपरायण शिवराम महाराज यांच्या परंपरेतला आहो. विठ्ठल 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 म्हणून व्यतिरिक्त रेडीमेड म्हणजे बाजारातला काय शेलचा माल विकणार नाही, आणि शेलचा माल विकता येत नाही. झोपा आल्या तरी चालतील. म्हणून तुकोबारा म्हणतात असे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या ठिकाणी जर त्यांचा विषय नारायण असला तर तो देव मागेही राहतो आणि पुढेही राहतो. निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे, काहीच साकळे पळून दे. माग आहे आणि पुढे तो दे आहे. काय महाराज, कारण त्या भक्तांची त्या संतांची त्या काळात तेवढी साधना होती, तेवढी आपली नाही. आपण जर तेवढं नामचिंतन केलं तर निश्चितच तो देव आपल्याही मागे पुढे राहतो. पहा, आता आपली दिंडी गेली होती कौंडण्यपूरला, सर्वांना माहिती आहे. आपली दिंडी गेली होती. आज आपल्या दिंडीचं नाव अमरावती तालुका नोहे नोहे इकडे वाशिमपर्यंत गेलेला आहे, कारण वाशिमपासून लोक आपल्या वारीमध्ये पायी होते. रिसोडपर्यंत लोक आपल्या वारीमध्ये आले होते. सर्वांकडे आपलं वारीचं दिंडीचं आपलं नाव गेलेलं आहे गावाचं. आणि ते दिंडी रस्त्यानं चालत असताना म्हणणं, आता जे आले नाहीत त्याला माहीत आहे, हे रस्त्यानं गप्पा करत असतील घरच्या. नाही, येणारा 1 वर्ष आला तो पुढच्या वर्षी म्हणते याच्यासोबत जाऊ. काहून का जाऊ नये, त्याचं कारण आहे, हे याच्यासारखे दलिंदर कोणी नाही. हे दिवस निघाला की यायचं चालू लागते तर रात्री झोपेलो, दिवसभर भजन करतात. एक जण तर म्हणे महाराज इकडे वावरात कोण पाहून राहिलं रस्त्यानं तुम्हाला. मी म्हटलं देव पाहून राहिला ना भावा. महाराज आता आपली दिंडी गेली होती आणि त्या दिंडीमध्ये चालत असताना रोज आभाळ येत होता. आपलं ज्यावेळेस प्रस्थान होतं मंदिरामध्ये किती पाऊस होता, आणि मंदिरामध्ये अभंग झाला, नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे. दिंडी मंदिराच्या बाहेर आली, पाऊस बंद झाला. निर्वाणी गोविंद मी काय सांगत आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. आणि घुसरपर्यंत दिंडी गेली, आणि दिंडी गेल्यानंतर घुसरला, जेवण वगैरे आटोपले, आणि आटोपल्यानंतर रात्री पाऊस चालू. सकाळी काकळा झाला आणि उठलो, काकळा वगैरे आंघोळा झाल्या आणि निघालो रस्त्यानं. निघाव अभंग केले दिंडीचे चालू महाराजांनी, आणि नाम विठोबाचे रोजच्या प्रमाणे ठरलेल्या प्रमाणे म्हणावं, नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाका. पाऊस चालू होता, त्या घराच्या बाहेर निघालो, पाऊस बंद झाला. हे प्रतीक कशाच आहे महाराज? निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे, काहीच साकळे पळो नेदी. दिवसभर पाऊस बंद आणि रात्री मुक्कामावर गेल्यानंतर चालू. हो, एवढा तो भगवंत मागे आणि पुढे राहतो भक्तांच्या बरं, नामचिंतन करणाराच्या, म्हणून निंदा करणाराच्या नाही. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर तुकोबारा म्हणतात असे जे भक्त आहेत त्या भक्तांना तुम्ही सहाय्यता करा. आणि सहाय्यता करत असताना ते भक्त असे उपक्रम राबवतात. नवरात्राचा नवदुर्गा सार्वजनिक उत्सव मंडळ हे गावच राबवते, आणि अशात एखादा असते म्हणा, जाऊ दे ना गळ्या, का आता 500 रुपये देऊन राहिला, वर्गणी दे ना 250 रुपये. सत्यकर्माला सहाय्य होतो आपण आणि त्याला भय दाखवतो. राहू दे ना, मागच्या वर्षी 500 रुपये दिले होती, यावर्षी 250 दे. ते मंडळ माहिती आहे आपल्याला काय करते, तर कीर्तनच करून राहिलं, बुवा लोकाईले देऊन राहिलं आहे ना. पण तुकोबाराय म्हणतात असे जे भक्त आहेत आणि त्या भक्तांना असे जे काही जीव आहेत, हे जीव सत्यकर्माला सहाय्य होत असतात आणि सहाय्य होऊन भय दाखवतात की एवढी वर्गणी देऊ नका. अभंगाच्या शेवटच्या चरणात
तुका म्हणे घालू कर्म व्हावे साय घातली या भय नरका. तुका मन सात्य कर्म भावी साय तुका मन सात्य कर्म भावी साय म्हणे सत्य कर्म भावे साय तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातली या भय नरका जाणे घातली या भय नरका धाने विषय तुझ्याचा झाला नारायण विषय तुझ्याचा झाला नारायण आतलिया भय नरकाने घातलिया भय नरकाने विषय तुझ्यांचा झाला नारायण विषय तुझ्यांचा झाला नारायण नावडे जनार्दन माता पिता माता पिता विषय तुझ्याचा झाला नारायण विषय तुझ्याचा झाला नारायण नावडे जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता माता पिता माता पिता विषय तुझ्याचा झाला नारायण विजय तुझ्याचा झाला नारायण आणि अशा भक्तांना जे काही भक्त आहेत जे जीव आहेत हे सत्य कर्माला साह्य करत असताना भय घालवतात. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. सत्य कर्माला सहाय्यता करत असताना त्याच्या मनामध्ये जर भय घालून दिला की हे करू नको, यांना हे देऊ नको, हे असं करायचं नाही, घातलिया भय नरका जाणे, भय घालून देणारा नरकामध्ये जाते, त्याला नरकाच्या यातना आहेत. नरक म्हणजे पाहून घ्या काय काय यातना आहेत महाराज हो त्या नरकामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात असे जे भक्त आहेत हे भक्त देवाला आवडतात महाराज. कोणते जे देहावर उदास आहेत रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतात आणि सत्यकर्मा व्हावे साह्य, ज्या भक्ताला सत्यकर्म करत असताना सहाय्यता करतात असे भक्त भगवंताला आवडतात. नारदा मला ते भक्त आवडतात कोणते सततम कीर्तयंतो माम यतंतच्च दृढव्रता नमस्तंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जो भक्त नित्ययुक्तानं माझी उपासना करतो असा भक्त मला आवडतो. आणि तेच भक्त आवडण्याकरिता भगवंताचे आवडते होण्याकरिता तुम्ही आपण एकच प्रयत्न केला पाहिजे. त्या भगवंताचे जे भक्त आहेत संत महात्मे ज्ञानोबाराया तुकोबाराया आदी करून जनाबाई मीराबाई वगैरे वगैरे संत मालिकेतले जेवढेही संत महात्मे आहेत यांच्या चरित्राचं वर्णन केलं पाहिजे. आपण त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, नाथ महाराजांचं भागवत वाचलं पाहिजे. आपल्या इथं गीता जयंती होत असते, गीतेचं पारायण केलं पाहिजे. त्यानंतर शिवलीला अमृताचं पारायण केलं पाहिजे. आणि जेवढेही गावामध्ये आपले उपक्रम होतात तेवढेही उपक्रम तुम्ही आपण सर्वजणांनी एकत्र येऊन केले पाहिजे. तर आपण त्या भगवंताच्या आवडते होऊ महाराज. ते मज प्राणा परवते आवळते निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. अर्जुना मला ते माझ्या
प्राणापेक्षाही ते भक्त आवडतात जे माझ्या भक्तांच्या चरित्राचं वर्णन करतात असे भक्त. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारुनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी वैकुंठवासी शिवराम महाराज पवार श्री संत सुखनाथ महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करू. आणि तुम्ही सर्व मायबाप सर्वांच्या चरणी संपूर्ण गावकरी मंडळी, महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, विनेकरी आणि विशेषतः ज्यांनी तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोचवला आमचे संतोष भाऊ यांच्या चरणी देखील ही सेवा. कारण हे जर नसलं तर कसं आहे, अगोदरच तर आवाज आहे विहिरीत पडेल आहे ना, विहिरीत पडेल आहे आवाज आहे विहिरीत पडेल. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला. बोलत असताना काही भाऊगं बोलल्या गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, आणि जे काही बरोबर असेल तो तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. आणि बालक बोबडा बोले का विचुका माऊली आहे ना. हो, करविली तैशी केली कटकट, वाकळे कानीट देव जाणे, कोणा कारणे हे झाले निर्माण, देवाचे कारण देव जाणे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करू. आणि ज्या मंडळाने हा उपक्रम राबवला त्या मंडळाच्या चरणी, संपूर्ण गावकरी मंडळींच्या चरणी, आणि कीर्तनामध्ये असलेली त्यांच्या चरणी, बाहेरून ऐकत असतील त्यांच्या चरणी, घरी झोपत असतील त्यांच्या चरणी देखील सेवा समर्पित करू. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण उन्नते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवित किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस गेले, ते तमाजे उरले पायिक पण विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा मोठे पुरे वेडे वाकडे उत्तरे